नमस्कार मंडळी. कसे आहात तुम्ही सर्वे? मी मजेत आहे. तुम्हालाही मजेत राहायचं आहे ना, तर नक्की मला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, माझे व्हिडिओ बघा, मला DM करा आणि माझ्यासोबत प्लीज जॉइन व्हा. चला, आता आपण आजचं जे आपलं टॉपिक आहे ते म्हणजे मी एक तुम्हाला सिक्रेट पावडर सांगणार आहे माझं, जे खूप हेल्पफुल आहे ॲसिडिटीसाठी, फॅट बर्नसाठी, डोकेदुखीसाठी आणि लहान मुलांच्या पोटात दुखत असेल त्यासाठी सुद्धा. तर ते पावडर कसं आहे त्याचं डिस्क्रिप्शनमध्ये मी प्रमाण दिलेलं आहे. त्यानुसार तुम्ही ती बनवून बघा. तुम्हाला त्याच्यावर जास्त क्वांटिटीमध्ये बनवायचं असेल तर तेच प्रमाण तुम्ही दुप्पट करू शकता किंवा कमी पाहिजे असेल तर त्याचं तुम्ही कमी करू शकता. करणार आहोत एक पावडर. ती पावडर म्हणजे फॅट बर्न करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. त्यानंतर ॲसिडिटीसाठी अत्यंत महत्त्वाची आहे आणि रिफ्रेशमेंटसाठी आपण एम्प्टी स्टमक म्हणून पण फॅट बर्न करण्यासाठी आपण अर्ली इन द मॉर्निंग घेऊ शकतो. तुम्ही नक्की बनवून पहा. याचं मी प्रमाण तुम्हाला सांगते आहे. इथे 1 स्पून तीळ, 2 स्पून ओवा, 3 स्पून सौंफ, 4 स्पून जिरं, 5 स्पून धने, अर्धा स्पून हिंग, 10 ते 15 मेथी दाणे आणि 10 मिऱ्या असं हे प्रमाण घेतलेलं आहे. कढई छान लोखंडी आहे. तिला छान गरम करून घेतली आणि धणे पहिल्यांदा भाजून घेतले. छान सुगंध यायला लागला आणि थोडे कलर चेंज झाला, त्याला काढून टाकलं. त्यानंतर जिरं, ओवा आणि सौंफ एकत्र भाजली. मी ओव्यामध्ये तीळ सुद्धा घातले होते. ते सुद्धा याच्यातच मिक्स केलेले आहेत आणि यांना छान भाजून घेतलं. छान सुगंध आलं आणि ते असं हे व्हायला लागलं म्हणजे छान असं उडतं ओवा, तीळ. तर ते आपण समजायचं की झालं आहे. त्यानंतर एका बाउलमध्ये काढून छान थंड केलं. त्यामध्ये मी 3 विलायच्या सुद्धा नंतर याच्यात ॲड केलेल्या आहेत. लहान विलायच्या आणि एकदम छोटा तुकडा गडी साखरेचा. याच्यात मेथी दाणे आणि मिऱ्या सुद्धा भाजून घेतल्या. हे मिश्रण एकत्र करून छान थंड होऊ दिलं. त्यानंतर इथे मी हिंग ॲड केलं आहे, हिंग पावडर. आणि हे मिश्रण गार झाल्यावर मिक्सरमध्ये छान बारीक पावडर करून घेतली. इथे मी 3 विलायच्या आणि गडी साखरेचा छोटा तुकडा ॲड केला आहे. हे मिश्रण छान मिक्सर पॉटमध्ये घेतलेलं आहे. छान अशी बारीक पावडर करून घेतली आहे आणि मी कृतिकाला बॉईल वॉटर केलं आहे मी. एकदम बॉईल नाही आहे, वार्म वॉटर म्हणता येईल याला. याच्यामध्ये ॲड केलं मी पावडर आणि तिला प्यायला दिलं आहे. आता तुम्ही तिचा रिव्ह्यू ऐकू शकता. कसा आहे मग? यम आहे? कसा आहे मग? कसा आहे? नाही, तुझ्यासाठी केलाय मी. तू पी. कृतिकाला कधी पोटात दुखलं तर मी हे तिला देत असते आणि ऑफकोर्स डॉक्टरकडे न्यावंच लागतं, पण प्रायमरी उपाय म्हणून हे देते आणि बरंच याने तिला रिलीफ होतं. आपल्याला कधीतरी असं होतं की गोड खाल्ल्यावर डोकं दुखतं. तर डोकं दुखतं तेव्हा आपण लगेच एक गोळी घेतो. तर ती गोळी घ्यायची नाही आहे आपल्याला. हे पावडर घ्यायचं आहे. तुम्हाला नक्कीच ह्याच्याने आराम वाटेल आणि ज्यांना फॅट बर्न करायचं आहे आणि जे लाईफस्टाईल चेंज करायच्या याच्यावर आहेत, म्हणजे लाईफस्टाईल चेंज करत आहेत, योगा करत आहेत आणि हेल्दी आहार घेत आहेत, त्यांनी सुद्धा अर्ली इन द मॉर्निंग एम्प्टी स्टमक 1 स्पून कोमट पाण्यात, 1 ग्लास कोमट पाण्यामध्ये हे पावडर घ्यायचं आहे आणि रोज हे घेऊन बघा तुम्ही. नक्की तुम्हाला याचा छान रिझल्ट दिसेल. त्यानंतर हे सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्यांना वारंवार ॲसिडिटी होते आणि मेडिसिनवर डिपेंड राहावं लागतं, तर त्यांनी सुद्धा ही पावडर त्यांच्या आहारामध्ये इन्क्लूड करा. आहारामध्ये इन्क्लूड करा म्हणजे तेच अर्ली इन द मॉर्निंग उठल्याबरोबर एक ग्लास पाण्यामध्ये 1 चम्मच ती पावडर ॲड करून घ्यायला सुरुवात करायची आहे. त्याने खरंच तुम्हाला खूप छान इफेक्ट दिसेल आणि लहान मुलांचं वारंवार पोट दुखत असेल किंवा गॅसेसचा त्यांना त्रास होत असेल, तर तुम्ही त्यांना सुद्धा देऊ शकता. आता लहान मुलांसाठी प्रमाण म्हणजे जसं आपण अर्धा ग्लासापेक्षाही थोडं कमी पाणी घ्यायचं आहे.
आणि ते बॉईल वॉटरच घ्यायचं आहे आपल्याला. त्याच्यामध्ये ही पावडर आपल्याला अर्ध्यापेक्षा थोडी कमी म्हणजे पाऊण चमचा म्हणा, ॲड करून आपल्याला मुलांना द्यायची. ह्या पावडर बनवायला ज्या गोष्टी घेतल्या आहे, त्या प्रत्येक गोष्टींचं जे प्रमाण आहे, तेच प्रमाण तुम्हाला घ्यायचं आहे आणि प्रत्येक वस्तूचं जे आपण बेनिफिट म्हणतो ते वेगळं आहे. यामध्ये मी थोडी खडीसाखर सुद्धा ॲड केली आहे. तर ती पावडरला स्वीट म्हणजे गोड चव यायला म्हणून नाही, तर त्याचं सुद्धा एक इफेक्ट आहे. तर मी ते सुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये सांगते. आणि आता तुम्ही जी रेसिपी पाहिली माझ्या सिक्रेट पावडरची, ती तुम्ही नक्की बनवून बघा आणि तुम्ही नक्की ही आहारामध्ये घ्यायला सुरुवात करा. तुम्हाला नक्की याचे रिझल्ट दिसेल. तोपर्यंत धन्यवाद.